देवदेवतांचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावण मासास आजपासून सुरुवात झाली आहे। यासोबतच आगामी सण उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित व्हावी या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा पुकारलाय। तब्बल 46 गुन्हेगारांना 2 वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय। याबाबत अधिक माहिती नाशिक शहर परिमंडळ 1च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे। आगामी येणाऱ्या उत्सवांच्या काळामध्ये श्रावण महिना, ईद ए मिलाद, गणपती उत्सव याच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ 1 अंतर्गत गेल्या 3 महिन्यामध्ये 46 सराईत गुन्हेगारांना 2 वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये पंचवटी पोलीस स्टेशन 19, म्हसरूळ पोलीस स्टेशन 9, आडगाव पोलीस स्टेशन 2, भद्रकाली पोलीस स्टेशन 6, मुंबई नाका पोलीस स्टेशन 2, सरकारवाडा पोलीस स्टेशन 1 आणि गंगापूर पोलीस स्टेशन 7 असे एकूण 46 सराईत गुन्हेगारांचा या ठिकाणी समावेश आहे। सदर कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 1 मधील सर्व प्रभारी अधिकारी व डीबीचे इंचार्ज यांच्या मदतीने करण्यात आलेले आहे। आगामी येणारे सण आणि उत्सव हे शांततेमध्ये आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडण्यासाठी सदर कारवाई परिमंडळ 1 अंतर्गत करण्यात आलेली आहे। या 2 किंवा त्यापेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आणि वारंवार गुन्हेगारी कारवाईंमध्ये सक्रिय असणाऱ्या गुन्हेगारांवर वचक राहावा यासाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली। ऐन सण उत्सव काळात ही कारवाई करण्यात आल्यानं गुन्हेगारांना पोलिसांनी मोठा दणका दिल्याची चर्चा आता शहरात सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।